नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सुंदर अशी एक बॅग बघणार आहोत. तर यासाठी मी मेन फॅब्रिक, अस्तर आणि फोम वापरून असं क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. आणि या कपड्याची साईज आपण बघतो आता या ठिकाणी 21 आहे. 21/12 हा एकच पीस आहे. इथे एक आपण 12 इंचाची झिप घेतलेली आहे आणि एक पॉकेटसाठी एक छोटासा कपडा घेतलेला आहे. तो 8/7 इंचाचा आहे. तर त्याच्या मी तिन्ही बाजू अशा साईडनं असे शिवून घेतलेले आहेत. आणि आता ही पॉकेट तयार करून आपण या साईडला लावणार आहोत या ठिकाणी. तर इथे हे पॉकेट बसवून झालेलं आहे. त्यानंतर बेल्ट घ्यायचे आहेत. तर बेल्टची लांबी जी आहे ती 13 इंच आहे. तर दोन्ही साईडनं आपण या ठिकाणी 3.5 इंचाचं असं मार्किंग करून घेतलेलं आहे. ते परत एकदा दाखवू शकते मी. 3.5 इंचाचा स्पेस ठेवून इथं मध्यभागी असे बेल्ट लावून घेतलेले आहेत. त्यानंतर झिप लावून घ्यायची आहे. दापटीप घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला रनर लावून घ्यायचं आहे. रनर लावल्यानंतर थोडासा साईडनं असं बाहेरून काढून घ्यायचं आहे. परत एकदा रनर लावायचं जेणेकरून झिपचे दोन्ही टोक बंद होतात. आता हा कपडा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला 1.5 इंचाचे असे बॉक्स करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने. दीड बाय दीड इंच म्हटलं की खालचा साईज जो आहे बॉटमचा विड्थ खालच्या भागाची तर ती 3 इंच येते. तर ते हे बॉक्स आपण कट करून घ्यायला लागलो. त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत. त्यावर आपण एक स्ट्रीप घेतलेली आहे 1.5 इंचाची पायपिंगसाठी. इथे पायपिंग आपली पूर्ण झालेली आहे. पायपिंगमुळं बॅगला फिनिशिंग चांगलं येतं.
घरात आपल्याकडे ड्रेसचे असे कपडे वगैरे उरलेले असतात शिलाईतून. त्यातून आपण असं सुंदर अशा पर्स बनवू शकतो किंवा ब्लाऊज पीसेस असतात घरामध्ये शिल्लक, त्याच्या अशा बॅग खूप सुंदर तयार होतात. तिथं आपण खालचे जे कोपरे आहेत त्यात शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून शिवून घ्यायचं आहे. तर इथं आपली ही बॅग शिवून पूर्ण तयार झालेली आहे. तर आपण याला उलटवून घेऊ शकतो या कपड्याला. पाहू शकता, एक खूप सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे. आतल्या साईडनी पेस पण चांगला आहे व्यवस्थित. बघू शकता आतून खूप सुंदर अशी व्यवस्थित दिसते. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन बॅगचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.